ओके, तर नेक्स्ट टॉपिक आहे आता. सपोज दिस क्वेश्चन नंबर 7. I equals to integration of 4 e raised to x minus 25 upon 2 e raised to x minus 5. Okay, 4 e raised to x minus 25 upon 2 e raised to x minus 5. आता सेम आहे आताचा टाइप. न्यूमरेटर इक्वल्स टू a टाइम्स डिनोमिनेटर प्लस b into derivative of denominator. Numerator equals to a into denominator plus b into derivative of denominator. Who is numerator? 4 e raised to x minus 25. Next a denominator कौन है? 2 e raised to x minus 5 plus b derivative of denominator. 2 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 e raised to x चा डेरिव्हेटिव्ह 2 5 चा 0 झालं. आता परत e raised to x minus 25. चला e raised to x सोबत कोण कोण आहे सांगा? 2a 2b 2a plus 2b मायनस हे a into 5. आता कंपॅरिझन करताना कोणाकोणाचं करणार? e raised to x इकडे नॉर्मल डिजिट इकडे नॉर्मल डिजिट कोण आहे? चला e raised to x सोबत इथे कोण आहे? प्लस 2b. इकडे e raised to x सोबत कोण आहे? 4. इकडे a सोबत कोण आहे? सॉरी डिजिट कोण आहे नॉर्मल? -5a. आणि इकडे कोण आहे? -25. मायनस मायनस कॅन्सल. a इक्वल्स टू 5. कुठे इक्वल टू 5 इन दिस इक्वेशन? So final answer will be plus 3 or minus 3. Minus 3. 5 to the 10. 10 तिकडे गेलो -10. 4 -10 -6. बरोबर? And 2 3 the 6 -3. So final answer will be what? I equals to integration a into new a आला ना आपला a किती आला? 5 denominator प्लस b किती आला? -3 डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर विथ रिस्पेक्ट टू x. चेक करा. 5 to the 10, 3 to the 6, 10 minus 6 किती? 4 आणि 5 5 जा 25. करेक्ट. सो फायनल आन्सर याने याला डिवाइड केलं कॅन्सल काय राहिला? 5 -3 एज इट इज 2 e raised to x अपॉन 2 e raised to x minus 5. 5 चं इंटिग्रेशन 5x -3 खाली फंक्शन वर त्याचा डेरिव्हेटिव्ह कारण ऍडजस्टमेंटच तशी केली. फंक्शन प्लस c. दिस इज द फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 9 सुद्धा सेम आहे तो तुम्हीच करा. 11 वाला क्वेश्चन घेतो. I equals to integration of tan raised to 5x. थोडा वेगळा आहे समजून घ्या. I equals to integration of tan raised to 5x. आता हा क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा? तर सिंपली आपल्याला कुठेतरी डेरिव्हेटिव्ह हा मॅच झालाच पाहिजे. ओके. तर मी ह्याला काय करतो? रेस्ट टू 5 ला क्यूब एक्स आणि स्क्वेअर एक्स चालेल. रेस्ट टू 5 ला काय लिहिलं? tan क्यूब एक्स आणि tan स्क्वेअर एक्स. tan क्यूब एक्स एज इट इज. tan स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला आहे काय? बरोबर sec स्क्वेअर एक्स मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज sec स्क्वेअर थिटा प्लस तिकडे गेलो मायनस. चला मल्टिप्लाय करा. tan क्यूब इंटू sec स्क्वेअर tan क्यूब एक्स sec स्क्वेअर एक्स मायनस tan क्यूब इंटू 1 tan क्यूब एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा इथे तयार झालंय tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एक्स भेटला. एक जण भेटला. तसं आता इथं आणलं I equals to integration tan cube x sec square x minus again आता tan cube ला काय लिहूया? tan x tan square x. बरोबर. परत एकदा tan cube x sec square x minus tan x into sec square x minus
1. Okay, tan square theta चा फॉर्म्युला sec square x minus 1. So I equals to integration again tan cube x, हे सगळं आहे तिचा, minus tan x into this tan x sec square x minus minus plus tan x with respect to x. आता कोणती प्रॉपर्टी लागणार आहे आपल्याला? फंक्शन रेस टू n आहे आणि पुढे त्याचा काय आहे? डेरिव्हेटिव्ह. एखादा फंक्शन आहे त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह. आतापर्यंत मागच्या 3 गणितात काय बघितलं? खाली फंक्शन वर डेरिव्हेटिव्ह 1/x log x. तसं फंक्शन रेस टू n पुढे डेरिव्हेटिव्ह आहे. त्याचं उत्तर काय असणार मग? f रेस टू n + 1 upon n + 1. मग I इक्वल्स टू बघा टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec square, टॅनचा काय क्यूब आहे म्हणजे फायनल आन्सर काय असणार? tan रेस टू 4x upon 4 मायनस टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec square x, मग टॅनची पॉवर काय 1 म्हणजे फायनल आन्सर काय येणार? tan square x upon 2. आणि इथं कोण आहे? टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? log of sec x. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? log of sec x. हे लक्षात राहिलं पाहिजे ना. फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह दिसलं की त्या फंक्शनवर असं समजायचो x आहे किंवा जसं t आपण पुट करणार शेवटी t वर फॉर्म्युला अप्लाय करा, टीचा टाइम टाकला. ठीक आहे.